नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्जन सायन्स अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आपल्यासाठी पुन्हा एकदा MST CET 2026 साठीचा एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे। हा अपडेट फार महत्त्वाचा आहे। MST CET कडनं एक नवीन एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला PCM आणि PCB ग्रुपमध्ये किती मार्क जे आहेत ते असणं गरजेचं आहे, त्या संदर्भातला हा अपडेट आहे। समजा तुमचा PCMचा जर ग्रुप असेल तर तिथे तुम्हाला 135 इतके मार्क जे आहेत ते मिळवणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीने PCBचा ग्रुप असेल तर तिथे तुम्हाला सुद्धा 135 मार्क घेणं गरजेचं आहे। आता 135चा क्रायटेरिया जो आहे तो ओपन कॅटेगरीसाठी आहे आणि त्याचबरोबरीने समजा तुम्ही इतर कास्टमध्ये असाल किंवा इतर कॅटेगरीमध्ये जर येत असाल, OBC असेल, SC असेल, ST असेल किंवा NTD EWS ह्या कॅटेगरीमध्ये समजा तुम्ही बसत असाल तर दोन्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला 120चा क्रायटेरिया पार करणं गरजेचं आहे। त्यामुळे हा अपडेट अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याच्यातूनही काही ऑप्शन तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे। तो ऑप्शन म्हणजे समजा PCM मध्ये तुमचा ग्रुप जो आहे तो पूर्ण होत नसेल तर तिथे तुम्हाला केमिस्ट्रीला रिप्लेस करून तुमचा बायफोकल सब्जेक्ट जो आहे तो तिथे घेता येतो आणि तुमचा ग्रुप जो आहे तो पूर्ण करता येतो। पण दुसऱ्या ह्याच्यात म्हणजे PCB ह्या ऑप्शनमध्ये तुम्हाला केमिस्ट्री जे आहे ते रिप्लेस करता येत नाही किंवा कुठलाही वेगळा सब्जेक्ट जो आहे तो रिप्लेस करता येत नाही। पण समजा तुम्ही मॅथ्स दिला असेल सोबतीला तर फक्त बायोच्या जागी मॅथ्स जे आहे ते रिप्लेस करू शकता। तर अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।